नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याच्या बाजूने एक व्यक्ती कोर्टात साक्ष देण्यासाठी येतो, पण ती साक्ष खोटी असते. हे लक्षात येताच सौमित्र न्यायाधीशांना सांगतो की ही व्यक्ती खोटं बोलत आहे. तेव्हा न्यायाधीश त्या साक्षीदारावर रागवतात आणि सांगतात की कोर्टात खोटी साक्ष दिल्यास तुरुंगवास होऊ शकतो. हे ऐकताच तो साक्षीदार घाबरतो आणि सांगतो की त्याला रात्री फोन आला होता, त्यामुळेच त्याने खोटं बोललं. हे ऐकताच सयाजीराव आणि ऐश्वर्या गोंधळून जातात. त्यानंतर केसची सुनावणी पुढे सुरू होते. त्यात सौमित्र जानकीला विचारतो की त्या रात्री नेमकं काय झालं होतं. जानकी सांगते की तिची आई आणि तिची पहिल्यांदाच भेट झाली आणि तिची आई काही महत्त्वाचं सांगणार होती, पण तेव्हाच ऐश्वर्याने पोह्यामध्ये विष टाकले, त्यामुळे जानकीची आई बेशुद्ध पडली. हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे सगळं खोटं आहे, तिने विष टाकलं नाही. तेव्हा जानकी तिला उलट विचारते की जर तू विष टाकलं नाहीस तर मग कोणी टाकलं. त्यावर ऐश्वर्या म्हणते की ते पोहे नव्हतेच, ते शिरा होता. यावर जानकी तिला पकडते आणि म्हणते, मग तुला हे कसं ठाऊक की ते पोहे नव्हते तर शिरा होता. यामुळे ऐश्वर्याचं खोटं बोलणं कोर्टात उघडकीस येतं. सर्वजण आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतात आणि ती खूपच घाबरलेली असते. आता येणाऱ्या भागामध्ये जानकी कशा प्रकारे ऐश्वर्याचा खोटेपणा कोर्टात सिद्ध करते आणि आपल्या आईला न्याय मिळवून देते, हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.